नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. घरात जर भाजी नसेल ना काही, तर तुम्ही ही सोयाबीनची मसालेदार भाजी करून बघा. कमी खर्चात भरपूर चव आणि सगळ्यांना आवडेल अशी ही सोयाबीन बटाट्याची भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नंतर कमेंट करून मला सांगा ही भाजी कशी झाली होती. तर ही भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. आता आहे ना, ह्या इथे काय केलं आहे मी मसाल्यासाठी कांदा आणि खोबरं असं भाजून घेतलं आहे. आता काही वेळेला आपण हे तव्यावर पण भाजून घेऊ शकतो किंवा कढईमध्ये पण भाजून घेऊ शकतो. पण मी यावेळेस ना अख्खेच कांदे आणि खोबरं भाजून घेणार होती. कारण हा मसालासुद्धा खूप छान लागतो. काही गरज नसते आपल्याला कढईमध्ये किंवा तव्यावर परतवायची. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे खोबरं भाजून घेऊ शकतो, कांदे भाजून घेऊ शकतो. आता हे सगळं भाजून झाल्यानंतर याला आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरमधून वाटूनच घ्या किंवा मग वरवंट्यावर वाटा. जसं आपण म्हणतो वरवंट्यावर वाटतो त्यावेळेस चव वेगळीच येते. पण आता आपल्याजवळ एवढा टाईम नसतो. त्याच्यामुळे आपल्याला सवय झाली आपण मिक्सरमधूनच मसाला लवकर बारीक करून घेतो नाही का. आता मी मिक्सरमधून वाटण काढून घेतलं होतं आणि मस्त असं कुकरमध्ये तेल टाकून तेजपान टाकले, हळद टाकली, काळा मसाला टाकला, थोडासा लाल मसाला, असे हे मसाले मी टाकून दिले. तरी मसाला पण टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे तरी पण खूप छान येते मग. आणि ह्या इथे हा मी मसाला नंतर टाकला. मसाले आधी ॲड करायचे कारण आहे ना भाजीला तरंग जी असते तरी खूप छान येते. कुकरमध्ये आपण ज्यावेळेस भाज्या करतो त्यावेळेस सहसा तरी येत नाही. तर काय करायचं ह्यावेळेस आपण आहे ना तेलामध्येच मसाले टाकून द्यायचे. ते एकदम तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे तुम्ही. हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटाटा. बटाटा टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पाणी मी याच्यामध्ये ॲड केलं होतं. आता आपण टाकून दिली एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे सोयाबीन आणि गरम पाण्यातून काढून घेतलेली आहे. असं करायचं आणि मग ही सोयाबीन वापरायची. डायरेक्ट सोयाबीन तशीच टाकली तर मग ती चवीला थोडीशी वेगळी लागते. म्हणून एकदा गरम पाण्यातून काढून घेणं ना गरजेचं असतं. आता मी इथे मीठ ॲड केलं, व्यवस्थित भाजी परतवून घेतली आणि आता मी याच्यामध्ये टाकलं आहे पाणी. आता तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पण टाकू शकता किंवा थंडही. मी इथे वापरले थंड पाणी. आता कारण आपल्याला शिट्टी करूनच घ्यायची आहे. आता मी हे इथे सगळे मसाले परतवून झाले होते, मीठ टाकून झालं होतं, सगळं इथे तयार होतं. आता आपल्याला करायचं आहे फक्त काय, कुकरचं झाकण लावायचं आहे. कुकरचं झाकण लावल्यानंतर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 बस इतक्या शिट्ट्या घ्यायच्या आहे. खूप शिट्ट्या घ्यायच्या नाही आहे. कारण मग बटाटा पूर्ण त्याच्यामध्ये मॅश होऊन जाईल, जो आपल्याला नको आहे. आता मी इथे जवळजवळ 2 शिट्ट्या घेऊन घेतल्या. आणि तिसरी शिट्टी होत असताना मी गॅस बंद केला होता. आता इथे पहा भाजी अशी तयार होऊन गेली आहे. आणि ही भाजी खूप छान लागते. जर तुम्हाला तरी अजून पाहिजे असेल तर काय करायचं गॅसवर आहे ना थोडंसं स्लो गॅसवर ही भाजी ठेवून द्यायची. आता मी इथे ठेवली होती थोडीशी स्लो गॅसवर आणि भाजी एकदम अशी मस्त तयार होते. मस्त कोथिंबीर टाकली, भाजी मिक्स करून घेतली आणि ही भाजी खूप टेस्टी लागते बरं का.